पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या निधीवर फडणवीसांची बारीक नजर। नियोजन विभागाच्या निधी वितरणासह सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। तीनही नेत्यांचा निर्णय। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस बॉस आहेत, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। तर फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये चांगला समन्वय, शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकर यांचं विधान। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार, लढाईची तारीख वेळ जलील यांनी ठरवावी। लढाईमध्ये तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गायकवाड यांचा करारनामा। ज्ञानेश्वरी मुंडेंनी अंतरवाली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगे यांची भेट। जरांगे यांनी मला मदतीचा हात दिलाय, न्यायासाठी एकत्र मोठा लढा देऊ, ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंचा कृषी खातं मकरंद पाटील यांना देणार, तर मकरंद पाटील यांच्याकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटे यांना मिळणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटे यांच्याकडनं कृषी खातं काढून अजित पवारांनी ते स्वतःकडे घ्यावं, आमदार रोहित पवार यांची विनंती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेतला जाणार नाही। राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याच्या विधानाची चर्चा। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती। शेतकरी भिकारी आहे असं म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकार भिकारी बोलल्यानंतर मिरची लागली, बच्चू कडू यांची खोचक टीका। दौंड जवळच्या चौफुला कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार, आमदाराच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती। नृत्य करणारी तरुणी जखमी, बाळासाहेब मांडेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल। दौंडमधील गोळीबार प्रकरणात सत्ताधारी आमदार असल्यामुळे पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न। रोहित पवार यांचा आरोप, दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपालांच्या विधानानं वादाची शक्यता। राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। राज्यपालांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे। वर्षानुवर्षे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये शिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग। वसतिगृहात सीसीटीव्ही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर। वसतिगृहामधील 64 मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। रायगड जिल्ह्याला 24 आणि 25 जुलै रोजी रेड अलर्ट जारी। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यभरामध्ये रेकॉर्ड ब्रेक रक्तदान। एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रक्तदानाची नोंद। संस्थेच्या प्रतिनिधींकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रशस्तीपत्रक प्रदान। हरिद्वारमध्ये भारतीय कबड्डीपटू दीपक हुडा थोडक्यात बचावला। गंगेच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना यूपी पोलिसांच्या जवानांकडून दीपक हुड्डाचं सुरक्षित रेस्क्यू। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।